Today we will start our new topic, substance abuse. This topic is under the mental health nursing. Substance abuse disorder due to the psychoactive substance use refer to condition arising from the abuse of the alcohol, psychoactive drugs, or other chemicals such as the volatile solvents. The substance abuse अल्कोहोलमुळे होऊ शकतं किंवा सायकॅट्रिक ड्रग्समुळे होऊ शकतं किंवा काही केमिकल्स जे कसे असतात व्हॉलाटाईल सॉल्व्हंट्स असतात. जे काही टर्मिनॉलॉजीज आहेत या चॅप्टरमधल्या ते बघूयात. पहिल्या ते सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे काय ते बघा. सबस्टन्स रेफर टू एनी ड्रग पहिले substance refer to any drug, medication or toxic that share potential abuse. त्याला सबस्टन्स म्हणतात. ॲडिक्शन म्हणजे काय? इज अ फिजियोलॉजिकल अँड सायकोलॉजिकल डिपेंडन्स ऑन अल्कोहोल और अदर ड्रग ऑफ abuse that affect the central nervous system in a such way that withdrawal symptoms are experienced when a substance is discontinued. ॲडिक्शन म्हणजे काय? सवय लागणं कोणत्या पण गोष्टीची. तर ह्या चॅप्टरमध्ये ॲडिक्शनचं मिनिंग कसं आहे? ॲडिक्शन म्हणजे फिजिओलॉजिकल म्हणजे आपल्या बॉडी फंक्शनवरती आणि सायकोलॉजिकल म्हणजे मेंटली आपण डिपेंड होतो. फॉर एक्झाम्पल अल्कोहोल किंवा इतर ड्रग्सवरती जे कशावरती अफेक्ट करतात आपल्या CNS वरती, सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती. आणि जर ते बंद केले तर आपल्याला एक्सपिरियन्स होतो. पेशंटमध्ये एक्सपिरियन्स बघायला पडतो. कुठले? फिजिओलॉजिकल आणि मेंटल. देन अब्यूज refers to maladaptive pattern of a substance use that impairs healthy in a broad sense. Then dependence refers to certain physiological, psychological phenomena including by repeated taking of a substance. Dependence मतलब म्हणजे एखाद्या गोष्टीवर ती पूर्णपणे डिपेंड राहणं. ती गोष्ट न घेतली तरी कसं तरी होणं. तर त्यावेळेस डिपेंडंट होतो आपण त्या पर्टिक्युलर गोष्टीवरती. देन टॉलरन्स इज अ स्टेट इन विच द आफ्टर रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ड्रग प्रोड्यूस डिक्रीज अफेक्ट और इंक्रीजिंग डोस आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस सेम इफेक्ट. तर टॉलरन्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल XYZ स्टार्टिंगला 60 ml अल्कोहोल घेत असेल पण त्याच्याबरोबर ती सवय लागते 60 ml ची. तर त्यावेळेस त्याला त्याच्या बॉडी काही इफेक्ट दाखवत नाही. मग त्यावेळेस तो XYZ काय करतो? अल्कोहोलचं अमाऊंट वाढवतो. त्याला बोलतो आपण टॉलरन्स. देन विड्रॉल स्टेट इज अ ग्रुप ऑफ साइन अँड सिम्टम्स reoccurring when a drug is reducing in amount or withdrawal which last for a limited time. विड्रॉल स्टेट म्हणजे ह्याच्यात काय होतं? साइन अँड सिम्टम्स बघायला भेटतात ज्यावेळेस आपण कुठलं पण ड्रग किंवा अल्कोहोल पूर्णपणे बंद करतो किंवा त्याचं अमाऊंट रिड्यूस करतो. देन सबस्टन्स इंटॉक्सिकेशन 1994 मध्ये काय म्हणलं होतं? इट इज अ डेव्हलपमेंट ऑफ द रिव्हर्सिबल सबस्टन्स स्पेसिफिक सिंड्रोम कॉज्ड बाय द रिसेंट इंजेक्शन ऑफ अ सबस्टन्स. त्याने ड्रग लॉ इन्फोर्समेंट. तर कोणते लॉ किंवा कानून कायदे असतात? तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट अंडर येतात. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो असतं. सेंट्रल ब्युरो ऑफ द नार्कोटिक्स असतं. डायरेक्टरेट जनरल ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स असतं. कमिशनरेट ऑफ कस्टम, कमिशनरेट ऑफ द सेंट्रल एक्साइज आणि कास्ट गार्ड. आणि स्टेटमध्ये गव्हर्नमेंटमध्ये कुठले येतात? स्टेट पोलीस आणि स्टेट एक्साइज ऑफिसर. तर ICD-10 अंडर कुठल्या ह्याच्यात येतं? F10 to F19 मध्ये मेंटल अँड बिहेवियर डिसऑर्डर ड्यू टू द सायकोॲक्टिव्ह सबस्टन्स अब्यूज. या कॅटेगरी अंडर सबस्टन्स अब्यूज डिसऑर्डर येतात. तर F10 मध्ये कुठलं? मेंटल अँड बिहेवियर डिसऑर्डर ड्यू टू द यूज ऑफ अल्कोहोल. F11 मध्ये मेंटल अँड बिहेवियर डिसऑर्डर ड्यू टू द यूज ऑफ ओपॉइड्स. F12 मध्ये मेंटल अँड बिहेवियर डिसऑर्डर ड्यू टू द यूज ऑफ द कॅनाबॉइड्स. F13 मध्ये मेंटल अँड बिहेवियर डिसऑर्डर ड्यू टू द सेडेटिव्स अँड हिप्नोटिक्स. F14 मध्ये कोकेनचे. F16 मध्ये हॅल्युसिनोजेन्स. ठीक आहे. देन कॉमनली यूज सायकोट्रॉपिक सबस्टन्स कुठले आहेत बघा. अल्कोहोल एक असतं, ओपॉइड्स असतं, कॅनॅबिस असतं, कोकेन, ॲपिटिमाइन्स किंवा अदर सिम्टमॅटिक्स, sedatives किंवा hypnotic drugs like
बार्बिट्युरेट्स. ते नसतं इनहेलेशनमध्ये ओलाटाईल सॉल्वंट्स, निकोटीन असतं. त्याने अदरमध्ये स्टिम्युलंट, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे कॅफेन. त्याने सायकोॲक्टिव्ह सबस्टन्स कुठले, अल्कोहोल, ओपॉइड्स, कॅनाबेज, त्यालाच आपण मरिजुना बोलतो, गांजा बोलतो. त्याने कोकेन, त्याने ॲम्फिटिफाईन्स, त्याने हॅल्युसिनेशन्समध्ये LSD आणि फेनिसायक्लिन. सेडेटिव्ह बार्बिट्युरेट्स असतं. आणि व्होलाटाईल सॉल्वंट्स, निकोटीन अँड कॉफीन. तर इटॉलॉजी काय आहे याची बघूया. बायोलॉजिकल फॅक्टरमध्ये जेनेटिक व्हॉलंटरीबिलिटी, फॅमिली हिस्ट्री ऑफ सबस्टन्स अब्यूज डिसऑर्डर, जेनेटिकली ते पास आउट होत जातं. त्याच्यामुळे पेशंटमध्ये आपल्याला सबस्टन्स अब्यूज डिसऑर्डर किंवा सबस्टन्स यूज डिसऑर्डर बघायला भेटतात. देन बायोकेमिकल फॅक्टर, रोल ऑफ द डोपामाइन अँड नॉरएपिनेफ्रिन हॅव बीन implicated in a cocaine, ethanol and opioid dependence. Abnormalities in alcohol dehydrogenase or in neurotransmitter mechanism are through to play role in a alcohol dependent. तर बायोकेमिकल्स मध्ये हे रोल करतात, डोपामाइन, नॉरएपिनेफ्रिन आणि अल्कोहोल डिहायड्रोजिनेज. न्यूरोबायोलॉजिकल थिअरीज मध्ये काय म्हणलेले, द ड्रग ॲडिक्ट मे हॅव इनबॉर्न डिफिशियन्सी ऑफ द एंडोमॉर्फिन. जर इनबॉर्न बेबीमध्ये जर एंडोमॉर्फिनची डिफिशियन्सी असेल तर तो चाइल्ड पुढे जाऊन ड्रग ॲडिक्ट होतो. एन्झाइम प्रोड्यूस बाय गिवन जीन माइट इन्फ्लुएन्स हार्मोन न्यूरोट्रान्समीटर, कॉन्ट्रीब्युटिंग टू द डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी दॅट इज मोर सेन्सिटिव्ह टू द पियर प्रेशर. पियर प्रेशरमुळे पण होतं. विड्रॉल अँड रिस्पॉन्सिंग इफेक्ट ऑफ अ ड्रग. कोमॉर्बिड मेडिकल डिसऑर्डर, एक्झाम्पल टू कंट्रोल क्रोनिक पेन. पेन कंट्रोल करण्यासाठी पण कधी कधी पर्सन ड्रग यूज करतो. बिहेवियर थिअरीजमध्ये, द ड्रग अब्यूज ॲज अ रिझल्ट ऑफ द कंडिशनिंग, क्युम्युलेटिव्ह रिएन्फोर्समेंट फ्रॉम अ ड्रग यूज. द ड्रग यूज causes euphoric experiences, pursuing as a rewarding, thereby motivating user to keep taking the drug. Stimuli and setting associated with drug use may themselves become reinforcing or may trigger drug craving that lead to the relapse. तर बिहेवियर थिअरीजमध्ये हे कंडिशन आहे. त्याने सायकोलॉजिकल फॅक्टर्स कुठले कुठले आहेत जे ड्रग सबस्टन्स यूज डिसऑर्डर करतात. जनरल रिबेलियसनेस, सेन्स ऑफ द इनफर्टिलिटी, पुअर इम्पल्स कंट्रोल असल्यामुळे, लोएस्ट सेल्फ इस्टीम असल्यामुळं, इनएबिलिटी टू कोप अप विथ प्रेशर ऑफ लिव्हिंग अँड सोसायटी, ह्याच्यामुळे पण पर्सन सबस्टन्स यूज करतो. लोनलीनेस अँड अनमिट नीड्स, डिझायर टू एस्केप फ्रॉम रियालिटी, डिझायर टू एक्सपेरिमेंट अ सेन्स ऑफ ॲडव्हेंचर, प्लेजर सिकिंग मेकॅनिझम. तर सोशल फॅक्टर्स कुठले कॉन्ट्रीब्यूट करतात, तर सोशल फॅक्टर्स कुठले कॉन्ट्रीब्यूट करतात बघा. रिलिजन, रिझन आणि पेअर प्रेशर. नंतर अर्बनायझेशन किंवा एक्सटेंडिंग पिरियड ऑफ द एज्युकेशन, त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंटमुळे पण होऊ शकते किंवा ओव्हर क्राउडिंगमुळे पण आपल्याला पेशंट बघायला भेटतात. देन पुअर सोशल सपोर्ट असल्यामुळे पण, इफेक्टिव्ह टेलिव्हिजन अँड अदर मास मीडिया इन्फ्लुएन्समुळं. ऑक्युपेशनमध्ये काय काय आहे, सबस्टन्स यूज इज अ मोर कॉमन इन शेफ्स, बारमॅन, एक्झिक्युटिव्ह, सेल्समॅन, ॲक्टर, एंटरटेनर्स, आर्मी पर्सनली, जनरलिस्ट और मेडिकल पर्सनली एक्सेट्रा. देन इझी अवेलेबिलिटी ऑफ ड्रग्स, कोणते कोणते आहेत बघा. इझिली अवेलेबल ड्रग्स, टेकिंग ड्रग्स प्रिस्क्राइब बाय डॉक्टर्स, एक्झाम्पल बेन्झोडायझापिन डिपेंडंट. then taking drugs that can brought legally without prescription, nicotine आणि opioids. आणि taking drugs that can be obtained from illicit source, जसं की street drugs. then psychiatric disorders, substance use disorder are more common in हे जे सबस्टन्स यूज डिसऑर्डर आहे हा कशामध्ये कॉमन असतो, डिप्रेशनमध्ये, एन्झायटी डिसऑर्डरमध्ये, स्पेशली इन सोशल फोबियामध्ये, पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये किंवा ओकेजनली इन ऑर्गॅनिक ब्रेन डिसऑर्डर किंवा सिझोफ्रेनियामध्ये. त्याने अल्कोहोल डिपेंडंट सिंड्रोम, ते काय, अल्कोहोल मीन्स इसेन्स,
Accidentally, it is called as a mangus has, which is derived from the Arabic word. The alcoholism refers to use of the alcoholic beverage to the point of causing damage to individual, society or both. अल्कोहोलिझम करणारे जे पर्सन असतात ते ह्या लेवलपर्यंत ह्या पॉईंटपर्यंत अल्कोहोलिझम बेवरेज कंझ्युम करतात. तो कोणती लेवल असते ती त्या लेवलला त्या पेशंटला, स्वतःला आणि सोसायटीला दोघांना पण डॅमेज होतं. अजून डेफिनेशन त्याची, द क्रोनिक डिपेंडन्स ऑफ अल्कोहोल characterized by excessive and compulsive drinking that produce substance in a mental or cognitive level of functioning which interferes with social and economic level. Properties of alcohol. अल्कोहोल कसं असतं, क्लिअर लिक्विड असतो आणि स्ट्रॉंग बर्निंग टेस्ट असते त्याची. द रेट ऑफ अब्झॉर्प्शन ऑफ अल्कोहोल इन टू द ब्लड स्ट्रीम इज मोर रॅपिड दॅन इलिमिनेशन. जे अल्कोहोल आहे ते ब्लडमध्ये खूप लवकर ॲब्झॉर्ब होतं. Absorption of the alcohol into the bloodstream is slower when food is present in the stomach. ज्यावेळेस फूड स्टमक मध्ये प्रेझेंट असतो त्यावेळेस the absorption of alcohol rate आहे ब्लड स्ट्रीम मध्ये तो डिक्रीज होतो. स्मॉल अमाऊंट इज एक्सक्रीडेड थ्रू युरिन आणि स्मॉल अमाऊंट इज एक्झिल. स्मॉल अमाऊंट आहे अल्कोहोलचा तो युरिन थ्रू पास आउट होतो आणि स्मॉल अमाऊंट एक्झिल थ्रू. टाइप्स ऑफ ड्रिंकर कुठले कुठले टाइपचे असतात, मॉडरेट आणि प्रॉब्लेम. मॉडरेट म्हणजे इट डज नॉट कॉज मच प्रॉब्लेम फिजिकली अँड मेंटली, आणि प्रॉब्लेम म्हणजे इट कॉज इम्पेअर मेंटल, फॅमिली अँड सोसायटी. तर रिस्क फॅक्टर कुठले आहेत बघा, चायोटिक होम एन्व्हायरमेंट, इनइफेक्टिव्ह पॅरेंटिंग, little mutual attachment and nourishment, then inappropriate, shy, aggressive classroom behavior, academic failure, low academic aspiration, poor social coping skill, affiliation with the derived pairs, then perceive external approval of a drug use, then parental substance abuse or mental illness. देन असतात प्रोटेक्टिव्ह फॅक्टर, स्ट्रॉंग फॅमिली बॉन्ड असल्यामुळे, पॅरेंटल एंगेजमेंट इन अ चाइल्ड लाईफ, देन क्लिअर पॅरेंटल एक्सपेक्टेशन अँड कॉन्सिक्वेन्स, देन अकॅडमिक सक्सेस, देन स्ट्रॉंग बॉन्ड विथ द प्रो सोशल इन्स्टिट्यूट. त्यानंतर असतं कन्व्हेन्शनल नॉर्म्स अबाउट द ड्रग्स अँड अल्कोहोल. देन कॉजेस ऑफ अल्कोहोलिझमचे कॉजेस कुठले कुठले, हार्ड फिजिकल लेअर जसं की ऑक्युपेशन मध्ये बारमेट्स, मेडिकल प्रोफेशन, जर्नलिस्ट, ऍक्टर्स. सडन लॉस ऑफ प्रॉपर्टीज ऑफ क्लोज वन्स, जर प्रॉपर्टी एकदम कुणीतरी घेऊन गेलं किंवा क्लोज वन्सचा ब्रेक झाला किंवा डेथ झाली. देन इग्नॉरन्समुळे पण सडन पर्सन बिकम रिच ऑर पुअर, जर एकदम पर्सन रिच झाला किंवा पुअर झाला तर डिप्रेशनमध्ये किंवा हॅपी मूडमध्ये पण अल्कोहोलिझम होऊ शकतं. डिसऑर्डर म्हणजे रोग कुठल्या डिप्रेशनमुळे, एन्झायटी, फोबिया अँड पॅनिक डिसऑर्डरमुळे. बायोकेमिकल फॅक्टर्समध्ये काय तर डोपामाइन आणि एपिनेफ्रिनमुळे त्याचं अल्टरेशन होतं त्याच्यामुळे. सायकोलॉजिकल फॅक्टर्समध्ये काय येतात, लो सेल्फ एस्टीम, पुअर इम्पल्स, देन एस्केप फ्रॉम रियालिटी अँड प्लेजर सिकिंग. देन सेक्शुअल इमॅच्युरिटीमुळे पण अल्कोहोलिझमचे कॉजेस बघायला भेटतात. देन सोशल फॅक्टर्समध्ये कुठले येतात, ओव्हर क्राउडिंग, पिअर प्रेशर, अर्बनायझेशन, रिजन, अनएम्प्लॉयमेंट, पुअर सोशल सपोर्ट अँड आयसोलेशन. तर प्रोसेस ऑफ अल्कोहोलिझमची कशी असते, फर्स्ट यूज काय असतो, एक्सपेरिमेंटल, देन असते रिक्रिएशनल स्टेज, देन असते रिलॅक्सेशन स्टेज, देन असते कंपल्सिव्ह स्टेज. देन काही हा पॅटर्न आहे तर जेलिनिक्स 5 स्पेसिस ऑफ द अल्कोहोलिझम. तर जेलिनिक सायंटिस्टनी अल्कोहोलिझमचे 5 स्पेसिस केल्या होत्या, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि इप्सिलॉन. तर अल्फामध्ये काय आहे, एक्सेसिव्ह अँड इनअप्रोप्रिएट ड्रिंकिंग टू रिलीव्ह द फिजिकल अँड इमोशनल पेन. एक्सेसिव्ह प्रमाणात जो ह्या स्टेजमध्ये जो पर्सन असतो तो एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये ड्रिंकिंग करतो, कशासाठी, फिजिकल आणि इमोशनल पेन रिड्यूस करण्यासाठी, आणि नो लॉस ऑफ कंट्रोल, आणि असते ॲबिलिटी टू अब्स्टेन प्रेझेंट.
बीटामध्ये एक्सेसिव्ह आणि इनअप्रोप्रिएट ड्रिंकिंग असते, फिजिकल कॉम्प्लिकेशन बघायला भेटतात आणि नो डिपेंडंट असतात, डिपेंडंट नसतात. देन गॅमामध्ये ऑल्सो कॉल्ड एज अ मॅलिग्नंट अल्कोहोलिझम, यामलाच आपण मॅलिग्नंट अल्कोहोलिझम म्हणतो. प्रोग्रेसिव्ह कोर्स बघायला भेटतो, फिजिकल डिपेंडन्स विथ द टॉलरन्स अँड विथड्रॉल सिम्पटम्स बघायला भेटतात. फिजिओलॉजिकल डिपेंडन्स बघायला भेटतं यामध्ये, विथ इनएबिलिटी टू कंट्रोल ड्रिंकिंगवरती त्याची ॲबिलिटी नसते कंट्रोल करण्याची. त्याच्या डेल्टामध्ये इनएबिलिटी टू अबस्टेन, टॉलरन्स, विथड्रॉल सिम्पटम्स, अमाऊंट ऑफ अल्कोहोल कन्झ्युम कॅन बी कंट्रोल. त्याने सोशल डिस्टर्बन्स इज मिनिमल. देन असते इप्सिलॉन, डिप्सोमॅनिया म्हणजे कंपल्सिव्ह ड्रिंकिंग आणि स्प्रेड ड्रिंकिंग इप्सिलॉनमध्ये आपल्याला पाहायला भेटते. क्लिनिकल फीचर्स ऑफ अल्कोहोल डिपेंडन्स. मायनर कॉम्प्लिकेशन कुठले असतात? मलायझिया, डिस्पेप्सिया, मूड स्विंग्स, डिप्रेशन, इन्क्रीज इन्सिडन्स ऑफ द इन्फेक्शन, पुअर पर्सनल हायजीन बघायला भेटतं पेशंटमध्ये, अनट्रीटेड इंजुरीज बघायला भेटतात, सिगरेट बर्न असतं, त्याच्यात फ्रॅक्चर असतं, बोरिश दॅट कॅन नॉट बी फुल्ली एक्सप्लेन, अनयुजली हाय टॉलरन्स फॉर सेडेटिव्स अँड ओपिएट्स, न्यूट्रिशन डिफिशियन्सी बघायला भेटते, विटॅमिन्स, मोस्ट ऑफ द विटॅमिन बी12ची डिफिशियन्सी होते अल्कोहोलिझममध्ये, आणि मिनरलची डिफिशियन्सी. देन सेक्रेटिव्ह बिहेवियर may attempt to hide disorder or alcohol supply. Consumption of the alcohol containing products like mouthwash, after shaving lotion, hair spray, lighter fluid, body spray, shampoos. Denial problem बघतात पाहायला भेटतात. Tendency to blame others and religious problem displacing anger, guilt, inadequacy onto others and avoid confronting illness. Then psychotic disorder due to the alcohol dependence. The psychiatric कोणते डिसऑर्डर आपल्याला बघायला भेटतात अल्कोहोल डिपेंडन्समुळे? acute intoxication, withdrawal symptoms, alcohol induced amnesia, amnestic disorder and alcohol induced psychotic disorder पाहायला भेटतात. तर पहिलं आहे ॲक्यूट इंटॉक्सिकेशन. इट डेव्हलप्स ड्युरिंग और शॉर्टली आफ्टर अल्कोहोल इंजेक्शन. हा डिसऑर्डर कधी होतो? अल्कोहोल घेतल्यानंतर होतो. इट इज कॅरेक्टराइज बाय, ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत क्लिनिकली सिग्निफिकंट मालअडॅप्टिव्ह बिहेवियर अँड सायकोलॉजिकल चेंजेस. एक्झाम्पल असतं इनअप्रोप्रिएट सेक्शुअल और ॲग्रेसिव्ह बिहेवियर बघायला भेटतं या पेशंटमध्ये. इंटॉक्सिकेशनच्या पेशंटमध्ये मूड लिॲबिलिटी बघायला भेटते, इम्पेअर जजमेंट बघायला भेटतं, स्लर स्पीच बघायला भेटतं, इनको कोऑर्डिनेशन बघायला भेटतो, अनस्टडी गेट बघायला भेटतं या पेशंटचा, नायस्ता गॅमस बघायला भेटतं, इम्पेअर्ड अटेन्शन अँड मेमरी पाहायला भेटते आपल्याला या पेशंटमध्ये, अँड फायनली रिझल्टिंग इन स्ट्रोक और कॉमा. देन विथड्रॉल सिम्पटम्स. द पर्सन हू हॅव बीन ड्रिंकिंग हेवीली over a prolonged period of time, any rapid decrease in amount of alcohol in body is likely to produce withdrawal symptoms. There are simple withdrawal symptoms and delayed tremors. withdrawal symptoms कधी बघायला भेटतात? ज्यावेळेस हेवीली ड्रिंकर असतो तो अचानक अल्कोहोल घेणं कमी करतो किंवा फारच बंद करतो, त्यावेळेस withdrawal symptoms बघायला भेटतात. ते सिम्पटम्स कुठले असतात? सिम्पल आणि डिलिरियम ट्रेमर्स. तर सिम्पल विथड्रॉल सिम्पटम्समध्ये काय काय बघायला भेटतं? माइल्ड ट्रेमर्स बघायला भेटतो, नॉसिया बघायला भेटतो, वॉमिटिंग बघायला भेटते, विकनेस, इरिटेबिलिटी, इन्सोमिनिया आणि एन्झायटी. इन्सोमिनिया म्हणजे स्लीप न येणे. आणि डिलिरियम ट्रेमर्स म्हणजे इट ऑकर्स युजली विदिन द 2 to 4 days ऑफ अ कम्प्लीट और सिग्निफिकंट अब्स्टिनेशन फॉर अ हेवी ड्रिंकर. डिलिरियम ट्रेमर्स कधी बघायला भेटतात? 2 ते 4 दिवसानंतर, ज्यावेळेस कम्प्लिटली अल्कोहोल घेणं बंद करतो त्यावेळेस हेवी ड्रिंकर. द कोर्स इज व्हेरी शॉर्ट विथ द रिकव्हरी ऑकरिंग विदिन 3 to 7 days. डिलिरियम ट्रेमरचा कोर्स हा खूप शॉर्ट असतो, म्हणजे 3 ते 7 दिवसाचा मध्ये आपल्याला रिकव्हरी बघायला भेटते. हे जे कॅरेक्टरिस्टिक काय असतात? ड्रामॅटिक अँड रॅपिड चेंजिंग पिक्चर ऑफ अ डिसऑर्डर मेंटल ॲक्टिव्हिटी विथ क्लाउडिंग ऑफ द कॉन्शियसनेस अँड डिसओरिएंटेशन इन अ टाईम अँड प्लेस या पर्सनमध्ये बघायला भेटतं. पुअर अटेन्शन बघायला भेटतं. विविड हॅल्युसिनेशन विच आर युजली व्हिज्युअल, टेक्टाईल हॅल्युसिनेशन कॅन ऑल्सो बी ऑकर.
म्हणजे त्याला व्हिज्युअली काय पण बघायला भेटतं किंवा त्याला असं वाटतं की माझ्या बॉडीवरतून काहीतरी चाललं आहे, त्याला टॅक्टाईल हॅल्युसिनेशन बोलतो. देन सिव्हिअर सायकोमोटर ॲजिटेशन बघायला भेटतं, शाउटिंग अँड एव्हिडंट फिअर बिहेवियर बघायला भेटतं, ग्रॉसली ट्रिमेलस हँड्स विच समटाईम्स पिकअप, इमेजनरी ऑब्जेक्ट्स ॲटॅक्झिया, ऑटोनॉमिक डिस्टर्बन्स लाईक स्वेटिंग, फीवर, ट्रॅकेकार्डिया, राईज ब्लड प्रेशर अँड पिपुलरी डायलिटेशन बघायला भेटतं, डिहायड्रेशन बघायला भेटतं, स्लीप वेकअप सायकल आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो, इन्सोमिनिया होतो, ब्लड टेस्ट टू रिव्हल ल्युकोसायटोसिस आणि एलएफटी or that may over due to the cardiovascular collapse, infection, hyperthermia or self-inflicted injury. Then next disorder is alcohol induced amnestic disorder. The chronic alcohol abuse associated with the thiamine deficiency, vitamin B, is the most frequent cause of the amnestic disorder. Amnestic disorder the most frequent cause कोणता आहे? व्हिटॅमिन बी, त्यालाच काय म्हणतात? थायमिन डिफिशियन्सी. This condition is divided into Wernicke syndrome and Korsakoff syndrome. तर वर्निक सिंड्रोम आणि कॉर्सकॉफ सिंड्रोम म्हणजे काय बघूया, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असतात. तर वर्निक सिंड्रोममध्ये असतं प्रॉमिनंट सेरेब्रल अटॅक जे बघायला भेटतो, पाल्सी ऑफ सिक्स क्रॅनियलमध्ये बघायला भेटते पॅल्सी, देन पेरिफेरल न्यूरोपॅथी बघायला भेटते, मेंटल कन्फ्युजन बघायला भेटते. आणि कॉर्सकॉफ सिंड्रोममध्ये प्रॉमिनंट सिम्पटम्स इन दिस सिम्पटम्स इज अ ग्रॉस मेमरी डिस्टर्बन्स. अदर सिम्पटम्स काय असतात? डिसओरिएंटेशन, कन्फ्युजन, कॉन्फॅब्युलेशन, पुअर अटेन्शन स्पॅम अँड डिस्ट्रॅक्टेबिलिटी आणि इम्पेअरमेंट ऑफ इनसाईट. द नेक्स्ट डिसऑर्डर आहे अल्कोहोल इंड्यूस्ड सायकेट्रिक डिसऑर्डर. तर ह्याच्यामध्ये अल्कोहोल इंड्यूस्ड डिमेन्शिया, इट इज अ लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन ऑफ अल्कोहोल अब्यूज. हे जे अल्कोहोल इंड्यूस्ड डिमेन्शिया आहे हे लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन असतं कशाचं? अल्कोहोल अब्यूजचं. कॅरेक्टराइज बाय द ग्लोबल डिक्रीज इन कॉग्निटिव्ह फंक्शनिंग. Cognitive functioning means decrease intellectual functioning and memory. This disorder tends to improve with absenteeism, but most of the patient may have permanent disability. तर असं अल्कोहोल इंड्यूस मूड डिसऑर्डर, त्याच्यामध्ये काय बघायला भेटतं? डिप्रेशन आणि एन्झायटी बघायला भेटते पेशंटमध्ये. सुसायडल बिहेवियर अल्कोहोल इंड्यूस एन्झायटी डिसऑर्डरमध्ये काय बघायला भेटतं? पॅनिक अटॅक बघायला भेटतो. इम्पेअर्ड सायकोसोशियल डिस्फंक्शनमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि डिले इजॅक्युलेशन बघायला भेटतं. त्याने पॅथॉलॉजिकल जेलसीमध्ये काय बघायला भेटतं? डिल्युजन ऑफ द इन्फिडिटी. अल्कोहोल सीझर, अल्कोहोलिक सीझरमध्ये काय बघायला भेटतं? क्लोनिक सीझर्स बघायला भेटतात विदिन 12 to 48 hours. अँड स्टेटस इपिलेक्टस. अल्कोहोलिक हॅल्युसिनेशनमध्ये ऑडिटरी हॅल्युसिनेशन बघायला भेटतं आणि रेग्युलर अल्कोहोल इंटेक बघायला भेटतं. ॲसिडिटी अँड क्रायटेरिया फॉर अल्कोहोल डिपेंडन्स. स्ट्रॉंग डिझायर टू टेक सबस्टन्स, पेशंटमध्ये स्ट्रॉंग डिझायर होतं सबस्टन्स घेण्यासाठी, म्हणजे क्रेविंग्स होतात. डिफिकल्टी इन कंट्रोलिंग सबस्टन्स टेकिंग बिहेवियर, पेशंटला प्रॉब्लेम होतो कंट्रोल करण्यासाठी. फिजिओलॉजिकल विड्रॉल स्टेट बघायला भेटते. प्रोग्रेसिव्ह निग्लेक्ट ऑफ अल्टरनेटिव्ह प्लेजर अँड इंटरेस्ट, जो प्लेजर आणि इंटरेस्ट आहे तो निग्लेक्ट व्हायला लागतो पेशंटमधून. रेजिस्टिंग विथ द सबस्टन्स यूज डिस्पाइट क्लिअर एव्हिडन्स ऑफ द हार्मफुल कॉन्सिक्वेन्स. कुठले कुठले कॉम्प्लिकेशन होतात बघा वेगवेगळ्या सिस्टीमनुसार. गॅस्ट्रो इंटेस्टाईन कॉम्प्लिकेशन कुठले कुठले? क्रोनिक डायरिया बघायला भेटतो, इसोफॅगायटिस बघायला भेटतं, जे इसोफेजियल ट्यूब आहे त्याला इन्फ्लमेशन बघायला भेटतं, इसोफेजियल कॅन्सर बघायला भेटतो, इसोफेजियल व्हायरसेस बघायला भेटतात, आणि गॅस्ट्रिक अल्सर, गॅस्ट्रायटिस, गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ब्लिडिंग बघायला भेटते, मॅल ॲब्झॉर्प्शन अँड
पॅन्क्रियाटायटिस. न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन कोणते कोणते? अल्कोहोल डिमेन्शिया, अल्कोहोलिक हॅल्युसिनेशन, अल्कोहोल विड्रॉल डेल्युजन, कॉर्सकॉफ सिंड्रोम, पेरिफेरल न्यूरोपॅथी, सीझर डिसऑर्डर, सबड्युरल हिमॅटोमा अँड वर्निक्स एन्सेफॅलोपॅथी. आणि कार्डिओपल्मोनरी कॉम्प्लिकेशन कुठले कुठले आहेत? अरिथमियाज बघायला भेटतो, कार्डिओमायोपॅथी बघायला भेटते, इसेन्शियल हायपरटेन्शन बघायला भेटतं, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणजे COPD बघायला भेटतं, न्यूमोनिया बघायला भेटतो, इन्क्रीज रिस्क ऑफ द TB ट्युबरक्युलोसिस. देन सायकेट्रिक कॉम्प्लिकेशन कुठले कुठले? अमोटिवेशनल सिंड्रोम, डिप्रेशन, इम्पेअर्ड सोशल अँड ऑक्युपेशनल फंक्शनिंग, मल्टिपल सबस्टन्स यूज अँड सुसाईड. देन हिपॅटिक म्हणजे लिव्हर, अल्कोहोलिक हिपॅटायटिस. देन असतं सिरोसिस, देन फॅटी लिव्हर. अदर्समध्ये कुठले? बेरी म्हणजे व्हिटॅमिन B1 ची डिफिशियन्सी, fetal alcoholic syndrome, hypoglycemia, leg and foot ulcer and prostatitis. The complication from alcohol dependent: insomnia, depression, dementia, suicide, high BP, erectile dysfunction commonly in men, bleeding in a digestive tract, changes in a menstrual cycle in women, and cancer of liver, esophagus and colon. याचं डायग्नोस्टिक इव्हॉल्युशन कसं करणार? हिस्ट्री कलेक्शन करणार, MSC म्हणजे मेंटल स्टेटस एक्झामिनेशन करणार, PE म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन, न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन, CAG क्वेश्चनियर करणार, मिसचँगल अल्कोहोल स्क्रीनिंग टेस्ट करणार, अल्कोहोल यूज डिसऑर्डर आयडेंटिफिकेशन टेस्ट करणार, त्याने पॅडिंग्टन अल्कोहोल टेस्ट करणार, त्याला PAT बोलतो, ब्लड अल्कोहोल लेवल टू इंडिकेट इंटॉक्सिकेशन ते करणार, युरिन टॉक्झिकोलॉजी टू रिव्हील द यूज ऑफ अदर ड्रग, सिरम इलेक्ट्रोलाइट अनालिसिस रिव्हिलिंग इलेक्ट्रोलाइट ॲबनॉर्मॅलिटीज असोसिएटेड विथ द अल्कोहोल यूज, लिव्हर फंक्शनिंग टेस्ट करणार, हेपॅटॉलॉजिकल टेस्ट करणार, इकोकार्डिओग्राफी, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी, demonstrating cardiac problem based on ICD-10 क्रायटेरियानुसार आपण डायग्नोस्टिक इव्हॉल्युशन करणार. ट्रीटमेंट मॉडॅलिटी कशी करणार? सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट करणार, फ्लुइड रिप्लेसमेंट थेरपी, IV ग्लुकोज टू प्रिव्हेंट हायपोग्लायसेमिया, IV ग्लुकोज देणार पेशंट हायपोग्लायसेमियामध्ये जाऊ नये म्हणून, करेक्शन ऑफ द हायपोथर्मिया और ॲसिडोसिस, इमर्जन्सी मेजर्स फॉर ट्रॉमा, इन्फेक्शन और GI ब्लिडिंग. तर ट्रीटमेंट आहेत फॉर विड्रॉल सिम्पटमसाठी. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे द ड्रग ऑफ द चॉईस आर बेन्झोडायझेपिन, एक्झाम्पल क्लोरोडायझेपॉइड 80 to 200 mg पर डे देणार, देन डायझेपिन 40 to 80 mg पर डे इन डिवायडेड डोस. देन अदर्स कुठले कुठले हे करणार? व्हिटॅमिन B पेशंटला देणार आपण 100 mg ऑफ थायमिन पॅरेंटली, BD देणार 3 to 5 days. देन अँटी कन्व्हर्जंट ड्रग्ज देणार, मेंटेनिंग फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करणार, स्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफ द व्हायटल अँड लेवल ऑफ द कॉन्शियसनेस अँड ओरिएंटेशन, क्लोज ऑब्झर्वेशन इज इसेन्शियल. देन अल्कोहोल डिटर्मिनंट थेरपीमध्ये काय देणार? डिटर्मिनंट एजंट आर गिवन टू desensitize the individual to affect the alcohol and absenteeism. Most commonly used drug is disulfiram or tetraethyl thylorum disulfide or antabuse. हे ड्रग्ज देणार आपण. पुढे बघूयात डायसल्फरम म्हणजे काय असतं. डायसल्फरम इज युज्ड टू इन्श्योर द absenteeism in the treatment of the alcohol dependence. It maintain effect to produce rapid and volatile unpleasant reaction in a person who ingests even a small amount of alcohol while taking disulfiram. म्हणजे डायसल्फरम थेरपीवरती जेव्हा पेशंट असतो त्याला आपण हे डायसल्फरम मेडिकेशन घ्यायला सांगतो. ह्या पेशंटला आपण ह्या मेडिकेशन नंतर स्ट्रिक्टली अल्कोहोल घेण्यापासून हे करायला सांगतो, त्याला प्रिव्हेंट करायला सांगतो अल्कोहोल. का तर ह्या ड्रगवरती जर अल्कोहोल घेतलं तर खूप सारे सिव्हिअर साईड इफेक्ट आपल्याला बघायला भेटतात.
तर याचा डोस किती असतो? इसेन्शियल डोस 500 mg पर डे ओरली फॉर अ फर्स्ट 2 weeks and followed by maintaining dose 250 mg per day and dose should be not exceed 500 mg per day. याचे इंडिकेशन काय असतात? डायसल्फाम यूज इज अन अवर्जिव्ह कंडिशन ट्रीटमेंट फॉर अल्कोहोल डिपेंडेंट. आणि कॉम्प्लिकेशन काय बघायला भेटतात? पल्मोनरी अँड कार्डिओव्हास्क्युलर डिसीज. डायसल्फाम शुड बी यूज विथ द कॉजन इन अ पेशंट विथ द nephritis, brain damage, hypothyroidism, diabetes, hepatic disease, seizures, polydrug dependence or abnormal ECG बघायला भेटतात कॉम्प्लिकेशन मध्ये. आणि हाय रिस्क फॉर अल्कोहोल इंजेक्शन. म्हणजे ॲडव्हर्स इफेक्ट काय बघायला भेटतात? फॅटिक बघायला भेटतो, डिटरमॅटिस बघायला भेटतो, इम्पॉर्टन्स, ऑप्टिक न्यूरायटिस, मेंटल चेंजेस, acute polyneuropathy, hepatic damage, convulsion, respiratory depression, cardiovascular collapse, MI, myocardial infarction or death. तर नेक्स्ट आहे नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटीज. ॲज अ नर्स आपल्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ते बघूयात. ॲज इन्फॉर्म कॉन्संट शुड बी टेकन बिफोर द स्टार्टिंग थेरपी ट्रीटमेंट. कुठली पण ट्रीटमेंट स्टार्ट करायच्या आधी अल्कोहोलिझम पेशंटमध्ये कन्सल्ट घ्यायची पेशंटची आणि पेशंट रिलेटिव्हची. इन्शुअर दॅट ॲट लिस्ट 12 hours हॅव एप्लस सिन्स लास्ट इंजेक्शन ऑफ अल्कोहोल बिफोर ॲडमिनिस्ट्रेशन ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन करायच्या आधी पेशंटने कमीत कमी 12 hours आधी अल्कोहोल नाही घेतलं पाहिजे. द पेशंट शुड बी वॉर्न अगेन्स्ट इंजेक्शन ऑफ एनी अल्कोहोलिक कंटेनिंग प्रिपरेशन सच एज कप सिरप, सॉसेस आफ्टर स्विमिंग लोशन. आणि ट्रीटमेंटमध्ये आपण पेशंटला स्ट्रिक्ट वॉर्निंग देणार, कुठले पण अल्कोहोल कंटेनिंग प्रोडक्ट आहेत ते कन्झ्युम करायचे नाही. कॉजन पेशंट अगेन्स्ट टेकिंग CNS डिप्रेसंट ओव्हर द काउंटर ड्रग ड्युरिंग डायसल्फाम थेरपी. Instruct the patient to avoid driving or other activities requiring alternates. पेशंटला आपण ड्रायव्हिंग आणि अदर कुठल्या पण ॲडव्हान्टेजेस ॲक्टिव्हिटी प्रिव्हेंट करायला सांगतो. द पेशंट शुड बी वॉर्न दॅट डायसल्फाम अल्कोहोल रिॲक्शन मे कंटिन्यू फॉर लास्टिंग 1 to 2 weeks आफ्टर लास्ट डोस ऑफ द डायसल्फाम. पेशंटमध्ये काय होणार आपण की ह्याचे जे साईन अँड सिम्पटम्स रिॲक्शन आहे ते कंटिन्यू राहू शकतात 1 ते 2 आठवड्यासाठी. आपण डायसल्फाम थेरपी बंद केल्यानंतर पण 1 ते 2 आठवडे आपल्याला सिम्पटम्स बघायला भेटते. द पेशंट शुड कॅरी आयडेंटिफिकेशन कार्ड डिस्क्राइबिंग डायसल्फाम अल्कोहोल रिॲक्शन अँड लिस्टिंग द नेम अँड फोन नंबर ऑफ द फिजिशियन टू बी कॉल. आपण पेशंटला एक ID कार्ड प्रोव्हाइड करायचं ज्यामध्ये ह्या गोष्टी असतील. एम्पॅथसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ अ फॉलोअप विजिट टू फिजिशियन, मॉनिटर प्रोग्रेस इन अ लॉंग टर्म थेरपी. जेव्हा लॉंग टर्म थेरपी देतो त्यावेळेस आपण पेशंटला फॉलोअप करायला सांगतो. इन सायकोलॉजिकल थेरपी. सायकोलॉजिकलमध्ये कुठले मोटिवेशनल इंटरव्ह्यू, ग्रुप थेरपी देणार, आवर्जन थेरपी देणार, कॉग्नेटिव्ह थेरपी, रिलॅक्स प्रिव्हेन्शन टेक्निक, असर्टिव्ह ट्रेनिंग, बिहेवियर काउन्सिलिंग, सपोर्टिव्ह सायकोथेरपी आणि इंडिव्हिज्युअल सायकोथेरपी. तर हे सगळे हे काही 12 अल्कोहोलिक अनॉनिमस आहेत, रीड करा एकदा. त्यानंतर नर्सिंग मॅनेजमेंट कसं करणार? केज क्वेश्चन काय असतात? सी म्हणजे हाऊ यू एव्हर फेल्ड यू ऑफ टू कट डाऊन ऑन युअर ड्रिंकिंग. ए म्हणजे पीपल अनोइन युअर सिटिसायझिंग युअर ड्रिंकिंग. जी म्हणजे हॅव यू एव्हर फेल्ट गिल्टी अबाउट युअर ड्रिंकिंग. Have you ever had a drink first thing in the morning? An eye opener to study your nerves to get rid of hangover. तर हे केज क्वेश्चनर असतात. आपण डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन करताना केज क्वेश्चनर विचारतो. हे नर्सिंग डायग्नोसिस आहेत. थँक्यू.